श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 16वा। श्री गणेशाय नम। भक्तजन तारणात यती रूपे श्री दत्त भावरी प्रकट होते। अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त। त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्याचे चरित्र महादोष जातील। प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करती नोकरीने। कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इतिया गाव सुंदर हरिभाऊ तेथे राहणार जात मराठी तयाची। ते खोट त्या गावचे होते संपूर्ण पूर्वीचे। त्याच्या गावी तयाचे माता बंधू राहती मुंबई तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित। ते करती व्यापार त्यात तोटा आला तयासी। एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते। जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोट येईन। हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले। त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या संगती म्हणती काय करावे। नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या। तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज झाले काही निघाले माझे दिवाळे यात संशय असे। आम्ही व्हावं कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवर आपूचा भाव वाढवा व्यापारात नफा झाला। हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे। अक्कलकोट स्वामी समर्थ संप्रतकाळी वास करती त्याची कृपा हे सत्य कर्जमुक्त झालो आम्ही। गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थाचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने। तेथे समर्थ तयासी शिव राम मारुती ऐसे नाव दिले त्रिवर्गासी। अनेक मंत्र दिले पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊ म्हटले। तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलावले। तिघासी 3 श्लोके दिली मंत्र म्हणून ते ऐका। श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ऐसा मंत्र हरिभाऊ ते देखिले असे समर्थ। तेव्हा त्यांच्यात आनंदिते पारावार नसेची। दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिला तेव्हा त्यांच्या मनाला आनंद झाला बहुसार। श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छित सर्गम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छित। संतुष्ट त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उद्दिशले केले पावन तयाते। श्लोक ईदमेव ईदमेव शिव 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थासी। ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले तया लागून त्याच्या पादुका बनवून इथे आणाव्या सत्वर। काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग आले अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जयाच्या। आज्ञा मिळता तयासी आनंदित झाले मुंबईसी। हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा। आता आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिसल्या नाही कोणते। हरिभाऊ एक दिनी समर्थ सानिध्य येऊन दर्शन द्यावे श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले। ते समर्थ तयाप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त स्वगती मस्तकी त्याचे ठेवले म्हणून या तू माझा सूत झालासी आता निश्चयी परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कपनी झोळी समर्थ त्यासी धिजले। ऐसे घेऊन तयावेळी परिधान केले सत्वरी आत्मलिंगी पादुका सत्वरी देते हरिभाऊ करी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे। जाऊन आता सत्वर लुटती आपला संसार लोह मोह अनुमात्र चिंती तवा न धरावा। आज्ञा ऐकून येशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन। असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलावले संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी। हरिभाऊ घर लुटता तारा नामे त्यांची कांता तरी करी बहुत आकांत घेते ऊर बडवून विनंती जोडून कर अध्यापी स्थान कराव अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया। तेशी उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे बहु समाधान बहुत प्रकारे करतीसी तयेचे। स्त्रीच्या अंगावरी अलंकार तेही लुटले समग्र तया दिले शुभ्र वस्त्र परिधान कराया। आत्मलिंगी समर्थे स्वामी सुताचे दिले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापल्या कामट्या पुऱ्यात त्या समयी मत स्थापिला असे पाही। हरिभाऊ
होऊनी गोसावी मटा माझी राहिले इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सम सदा भाविक भक्त परस्तो षष्टोदश अध्याय गोडा श्री रस्तु शुभम भवतु अध्याय 17 श्री गणेशाय नम मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर इथे जाऊनी स्वामी कुमार मठ स्थापिला समर्थांचा स्वामी नामाचे भजन तयाचे चरित्र कीर्तने त्याहुनी व्यवसाय अन्न स्वामी सुत नेती स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करणी तेही एक व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य निज मातेचा शोक पाहुनी दुःखित झाले अंतकरण तये लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करती मधुर शब्द समजावती परमात्म गोष्टी सांगुनी ऐसे पिशाच बाधा झाली ती कोणी करणी केली याची सोय पाहिजे पंचाक्षरी आणुनी त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भिसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वई ऐकून देव मामलेदार हसून या देती उत्तर त्यासी पिशाच लागे थोर माझे गुण दूर नेहीची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाले अंतकरणे मग हे स्वामी सुतांची जन्मी अक्कलकोटी असतेच असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करती हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उद्देशाने झाले मठ होता कामट्यापुऱ्यात जिथे जागा नव्हती प्रशस्त मग केले कांदेवाडीत जागा एक भक्तिनीने तारा नामे त्यांची काता तीही त्रास देते स्वामी सुता परितयाच्या चिंता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1752 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसी कोणी एके समयी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहून या स्वामी सुताप्रती आनंदिले नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदती स्तवन करती तयाचे स्वामी सुते तयारी लावले स्वामी भक्तासी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी भुवानी स्वामींची पत्रिका करूनी त्यांनी अर्पवना श्रीचरणी अक्कलकोटी परतले पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजवता जोशी हसू आले समर्थाशी पाहून या भक्ताशी परमानंद झाला ऐसे अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे छेडी खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकटले विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासी स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भजनास कीर्ती ध्वज उभारला मना माझी धरुणी कामना कोणी येते दर्शना त्याचे समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयासी स्वामी सुतही त्याप्रती मनातील खून सांगती ऐकुनी जनचकित होता वर्तना ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोट दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात पाहिले होते आनंदी स्वामी दर्शन घेतल्या विन जे तो न सेवे उद्गावे एके दिवशी झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे करुणासे भरले पूर्ण ऐकले आतुनी राणीने सेवे करायसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अस्वरी त्या साधू ते मंदिरा प्रथोनिया आणावे पाहून या समर्थासी उल्हास सुताचे मनसी धरून या वेगेसी मिठी चरणी घाटली निज सुताचे पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरवले मुखावरुनी हस्ती धरुनी उठवले अक्कलकोट त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावर होती स्वामी सुत रात्रदिन समर्था पुढे करती भजन पायी खडाव घालुनी प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करती पायी खडाव घालुनी एकांत समय साधुनी समर्थ सांगती त्याच्या कानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होईल कल्पना न साई त्यासी स्वामी विन केसे जीवन वारोवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काय कोई मी अजानले करू तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वासा करू निश्चयी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत त्या स्थळी सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरती मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतुनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी
त्याचे दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामीसुत दुःख करी रात्रंदिस चैन नसे क्षणभरी तोच रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसे समाचार समजला अक्कलकोटी समर्थात स्वामीसुतांची जन्मी राहते त्याच स्थानी तिथे हे वर्तमान ऐकून विनवती समर्थासी मग समर्थ त्या अवसरी मुंबई पाठवले सेवेकरी म्हणती सुताचे सत्वरी मज सानिध्य आणावे परिसूत त्यास सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख आणि पोटी रातदिन सतलेच मग सांगती समर्थ त्यासी घेऊनी पोटीत घालूनी आणावे त्वरित कोणी तरी जाऊनी तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न येई सत्य तरी तोप भरुनी यथार्थ ठेवली ती उडवुके याचाच अर्थ स्पष्ट होता जो समजला स्वामी सुता परितोन आला अक्कलकोटा जीवित पर्वा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हरहती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करवी विचित्र करणे बैसले स्नान करुनी परिगंध न लावती भोजनाते न उठती धरतीवरी अंग टाकले कोणा संगे न बोलती रुद्रन करती शनोशनी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार सूतगत झाला मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापुरी तिथे समजला समाचार पत्र पाठवले आत्मजन निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करती अकांत तो दुःखद समय वर्णता दुःख अंतरी होतेसी असे मग काकूबाई अक्कलकोटी लावलाही परतुनी आल्या पाही बोलत्या काही समर्थासी सूत आपला भक्तो असोने अकाली पावला का मरण मग सरती ते जे हे चरण त्याचे तारण होय केसे समर्थ बोले तयासी उलगुनी दुनिया आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढावून बाळासी मग नेले धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भैतादी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर झाली इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकट कथा समाप्त भाविक भक्त परस्त षष्टोदश अध्याय गोढा श्री भगवान रक्ष अर्पणस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय 18 श्री गणेशाय नमः श्री स्वामी सुतांच्या गादीवर कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करती समर्था तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती संप्रत पण आजी परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मनासी त्या समयी मोर पाखरासी अधिकार नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्था म्हणती वेळोवेळा रात्रदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती आमच्या पाऱ्याची वीट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी लपून ठेवली विटेसे ती दिली पाहिजे आम्हासी याचा अर्थ कोणासेही स्पष्ट काही कळेना असे स्वामीसुताचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामीसुत मृत पावता वर्तमान कळाले त्या तो केवळ अज्ञान दादा आमचे अभिमान त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला काकूबाईने त्यासी आणलेस आपणापासी एके दिवशी समर्थासी दादा प्रति दाखवले समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाल यासी आरोग्य दे होईल बाळापासी चिंता मनसी करू नको त्याचप्रमाणे बाई करती दादासी झाले आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील केज गाव मोगलाईत तिथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रीचा मत द्रव्य बहुत खर्चले श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात याच करणे अक्कलकोट हे ते दर्शन घेत समर्थ ते म्हणते काकूबाईच पादुका स्थापन कराव्यात तुम्ही पाठवा दादासी संगमे तुमच्या बाई म्हणे हे अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे तरी अज्ञान तरी सांभाळू त्यासी समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हा दिसले जे भले तेच आम्ही करू की तेव्हा मंडळी सांगती दादासाहेब पाठवले क्रेजपती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतुने पुढे सेवेकऱ्या संगती त्यासी मुंबई पाठवले ब्रह्मचार्यासी आज्ञा करती त्यासी स्थापा गादीवरी दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास धरावी कफनी जोळी निशाणी
ब्रह्मचारी दादासी उपदेशी दिवसनिशी गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होते तरी ऐशा गोष्टी करते. नकार म्हणून सवरता न रुचे चिंती तयाची. यापरी ब्रह्मचार्याने पहिले खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोट पाठवले. समर्थ ऐशा समयी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादांच्या. मार्चले आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवे करी करतीस तैसेच. स्त्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याची चिंता. हृदय प्रकटली ज्ञान सवित्वा. अज्ञान गेले लयाते धन्य गुरुचा महिमा. पादुका स्पर्श करुनी झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यता वर्णावी आसो दादांनी पाहुनी. वृत्ती काकूबाई दचकली चिंती. म्हणे समर्थ दादाप्रती वेड खचती लावले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता. दादासी शिरी ठेवता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तयासी जे बरे वाटेल अम्मासी. तोची करू या समयीसी. व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकले आपण मारून. इतकेच पुरे झाले ऐकुनी ऐशी वचनाला. समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईसी. खेड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करुनी मोडला अनर्थ. नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बोलवले गोसावी. कफनी झोळी अर्पली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवती भिक्षेशी. हे पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांचे हसू आले. अधिकाधिक कौतुक मांडले. दादासी जवळ बोलवले. काय सांगती तयासी. अनुसया तुझी माता तुझ पाशी भिक्षा माग आता. अवश्य म्हणून सत्वर जन्नी जवळ पतला. ऐसी बाईने पाहून क्रोधाष्ट अंतकरणी. म्हणे तुझी ही करणी लोक अपवाद कारण. ऐकुनी मातेची उक्ती दादा तिजप्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे ऐकुनी वचन. उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी. स्वामी सुतांच्या गादीवर बसून संस्था चालवली. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकर्त कथा समाप्त. सदा प्रेम परस्तो. अष्टोदश अध्याय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.